BSc ॲग्री केल्यानंतर नोकरीच्या किंवा करिअरच्या काय संधी उपलब्ध आहेत? कृषीचं पदवीधर तुम्ही झाल्यानंतर फक्त महाराष्ट्रामध्येच तुम्ही काम करण्याच्या साठी इलिजिबल नाही. संपूर्ण भारतात तुम्ही कुठेही काम करू शकता आणि काहीतरी ग्रॅज्युएट मी असे पाहिलेले आहेत की भारतामध्ये डिग्री करतात आणि परदेशात जाऊन नोकरी करतात. त्यामुळे ही डिग्री तुम्हाला ऑल ओव्हर वर्ल्ड कुठं पण कामाला येते. आता सर BSc ॲग्री हो. ही आहे, पण ही नेमकी कशी डिग्री आहे? तर BSc ॲग्री झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच एक कॉन्फिडन्स तयार होतो की मी जरी नोकरी नाही करू शकलो तर मी चांगलं पोल्ट्री व्यवसाय, चांगलं मत्स्यपालन करू शकतो, मी चांगलं नर्सरीचा व्यवसाय करू शकतो किंवा आणखीन मी सॉइल टेस्टिंग वरती काम करू शकतो. तर भरपूर असे विद्यार्थ्यांचे जे आपण स्किल तयार होतात ह्या 4 वर्षाच्या प्रोग्राम. कोणत्या शाखांमध्ये हे ॲडमिशन घेऊ शकतात? कृषी क्षेत्रामध्ये तसे बऱ्याच शाखा आहेत, पण आपण म्हणूया की सगळ्यात जास्त सगळ्यांना माहीत असलेली म्हणजे BSc आहे, कृषी शाखा आहे. त्याच्यासोबत BSc हॉर्टी म्हणजे उद्यानविद्या शाखा पण आहे. तसंच ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगची पण एक शाखा आहे आणि आता ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंटची पण एक शाखा आहे. तर अशा बऱ्याच शाखा आहेत. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तेजस्विनी उपाध्ये, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती कृषिक ॲप आयोजित आजच्या पॉडकास्टमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं तसेच विद्यार्थ्यांचे स्वागत करते. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण एक विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आजचा पॉडकास्ट आयोजित केला आहे की 12वी नंतर कृषी क्षेत्रामध्ये काय संधी उपलब्ध आहे याचं संपूर्ण मार्गदर्शन घेणार आहोत. मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर प्रणवसिंह पाटील सर. सरांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठमधून कृषी विद्या या क्षेत्रामध्ये PhD प्राप्त केलेली आहे. तसेच सर गेल्या 14 वर्षापासून कृषी महाविद्यालय बारामती येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. नमस्कार सर. नमस्कार. आजच्या या पॉडकास्टमध्ये मी तुमचं स्वागत करते. सर, जसं मी म्हणाले की आता 12वीचे रिझल्ट लागलेले आहेत, तर कृषी क्षेत्रामध्ये काय संधी उपलब्ध आहेत त्याच्याबद्दल मार्गदर्शन करावे. आता आपण बघतोय की 12वीचा निकाल लागल्यानंतर आणि CET किंवा नीटचा निकाल लागल्यानंतर सर्व प्राध्यापकांना ज्या गोष्टीची ओढ लागते ती आता पुढच्या ॲडमिशनची. मग काही पालक इंजिनिअरिंग, मेडिकल हे सुद्धा करिअर काही लोकं निवडतात आणि कृषीमध्ये जी काही संधी आहे, ते सुद्धा तपासत असतात, कॉलेजमध्ये भेट देत असतात वगैरे, वगैरे. बरोबर. तर हे खूप एक महत्त्वाचं क्षेत्र आहे भारतामध्ये असं म्हणायला हरकत नाही. तर बऱ्याच वेळेला ग्रामीण भागामध्ये आपल्याला असं वाटतं की शेतीमध्ये काय करिअर संधी असणार. परंतु पूर्ण भारताचा जर आपण अभ्यास केला, तर भारतामध्ये पूर्वी असं म्हटलं जायचं की 70% भारताची जी लोकसंख्या आहे ती शेतीवर अवलंबून आहे. पण आता एवढं शहरीकरण झाल्यानंतर अजूनही 50% जनता म्हणजे आपण जर 140 कोटी असू तर 70 कोटी लोकं अजूनही शेतीवर अवलंबून आहेत. आणि ह्या सगळ्यांना जगवण्यासाठी पूर्ण व्यवस्था लागते. मग याच्यामध्ये सरकारी व्यवस्था लागते, प्रायव्हेट कंपन्या असतात, शेतकरी स्वतः कामं करतात आणि याच्यातनं भरपूर रोजगार उपलब्ध होतो आणि मग त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी खूप संधी आहेत. मग नोकरीच्या पण संधी आहेत, स्वतःला व्यवसाय करायच्या पण संधी आहेत, शास्त्रज्ञ होण्याच्या पण संधी आहेत. म्हणजे तुम्हाला काय बनायचं आयुष्यात, शेती तुम्हाला किंवा शेतीमधलं करिअर तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतं, असं म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्रामध्ये कुठले कॉलेजेस आहेत जिथं ह्या संधी किंवा कृषी क्षेत्रातल्या संधी उपलब्ध होतील? 12वी नंतर ज्यावेळेला तुम्ही एंट्रन्स परीक्षा देता, तर त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अ, महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ॲग्रीकल्चर एज्युकेशन आणि रिसर्च ज्याला MCAER म्हणतो, त्यांच्या मार्गदर्शनाखाली 4 कृषी विद्यापीठं आणि बरेच त्याच्या अंतर्गत असलेले शासकीय कॉलेजेस आणि प्रायव्हेट कॉलेजेस अशा पद्धतीची पूर्ण रचना आहे. मग याच्यामध्ये सर्वप्रथम आपण शासकीय कृषी विद्यापीठं म्हणू, जिथं परभणी, अकोला, दापोली आणि राहुरी हे 4 प्रमुख कृषी विद्यापीठं आहेत आणि त्याचेच आणखीन सब कॅम्पस आहेत. तसं आपण उदाहरण घेतलं तर परभणी कृषी विद्यापीठाचं सब कॅम्पस लातूरला एक शासकीय महाविद्यालय आहे, अहमदपूरला आहे. तर तशा पद्धतीनं आणखीन त्याचे ब्रांचेस पण आहेत आणि याला सोडून प्रायव्हेट कॉलेजची संख्या पण महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी आहे. तर जवळपास 100 ते 120 कॉलेजेस, खूप चांगले कॉलेजेस आपण म्हणूया, या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहेत. आता या सगळ्या कॉलेजेसची यादी आणि माहिती एका पुस्तिकेमध्ये MCAERच्या वेबसाईटवरती दरवर्षी उपलब्ध असते. नवीन एखादं कॉलेज आलं तर ती सुद्धा नाव त्याच्यामध्ये ॲड होतं किंवा एखादं बंद पडलं तर ते काढून टाकतात. आणि मग ती जर त्याला आपण ब्राउचर असं म्हणतो किंवा माहिती पुस्तिका. तर यावर्षीची जर माहिती पुस्तिका तुम्हाला मिळाली, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की महाराष्ट्रात शासकीय कॉलेजेस कोणती आहेत, त्याचं नाव, ॲड्रेस, तिथं किती विद्यार्थ्यांची संख्या आहे, तिथं फीस किती आहे, तिथले कॉन्टॅक्ट नंबर दिलेले असतात, वसतिगृह उपलब्ध आहे की नाही, ते पण तिथं माहिती दिली असते.
आणि सगळ्यात महत्त्वाचं ते कॉलेज किती चांगलं आहे हे बघण्यासाठी त्याचं मूल्यांकनाचा ग्रेड असतो. दर 2-3 वर्षाला महाराष्ट्र शासनाची एक टीम सगळ्या कॉलेजेसचं मूल्यांकन करते आणि मग कोणतं कॉलेज चांगलं वाटलं त्यांना, सर्वांगीण दृष्टिकोनातनं म्हणजे आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणू, तिथले प्राध्यापक म्हणू, तिथल्या लॅब म्हणू, ह्या सगळ्यातला बघून ते मार्क देतात आणि मग त्यात ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड असे ग्रेड असतात. मग आपण पालक म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून जर चांगल्या कॉलेजेस शोधत असू, तर ह्या ग्रेडकडे पण आपण बघायला पाहिजे, की त्या आपण पाहत असलेल्या महाविद्यालयाला कोणता ग्रेड आहे. महाविद्यालयात किंवा कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर काय प्रक्रिया आहे? प्रक्रिया ही इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे ॲडमिशन जसे होतात, तशाच पद्धतीने आहे. म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचं सेंट्रलाइज पद्धतीने ॲडमिशन्स होतात. तर ज्यावेळेला ते ऑनलाईन फॉर्म सुटतील, त्यावेळेला विद्यार्थ्यांनी जाऊन कॅप सेंटरमध्ये जाऊन ते फॉर्म भरायचे. आता पूर्ण ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळं जे काही कागदपत्र लागणार आहेत, त्याच्यातले काही विद्यार्थी कॅटेगरीमधले असतात, रिझर्व्हेशनमधले असतात. तर त्यांना काही अधिकची कागदपत्रे लागतात. ही सगळी कागदपत्रे घेऊन त्याचं स्कॅन करून आपल्याकडे त्याचे स्कॅन कॉपीज पाहिजे. कारण आपल्याला सगळं कॉम्प्युटरवर अपलोड करायचं आहे. मग तिथं जाऊन तुम्ही ते कॅप सेंटरला ते ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो आणि तो भरत असताना आपल्याला कोणते कॉलेजेस पाहिजे त्याचे पण कोड नंबर प्रत्येक कॉलेजला एक कोड नंबर मिळालेला आहे. तर त्याची एक यादी आपण करायला पाहिजे, की मला हे कॉलेज 1 नंबरला पाहिजे, दुसरं कॉलेज 2 नंबरला पाहिजे. मग हे ऑनलाईन प्रक्रियेसाठी आपल्याला लागणारे सगळे कागदपत्र आपण अगोदरच जमवायला पाहिजे. माहिती नसेल तर आपण एखाद्या कॉलेजमध्ये फोन करून विचारू शकता, की कोणती-कोणती कागदपत्रे लागतात. आणि ते कागदपत्रेची स्कॅन कॉपी करून आपण कॅप सेंटरला जाऊन हे फॉर्म भरू शकतो. आणि हे फॉर्म भरल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी ज्यावेळेला फॉर्म भरले जातील, तर त्याची मेरिट लिस्ट लागते. आणि मग राउंड होतं. पहिला राउंड, दुसरा राउंड. मग जे सगळ्यात जास्त मार्क असलेले विद्यार्थी आहेत, ते पहिल्या राउंडमध्ये त्यांना सीट अलॉट होतात. त्यांच्या चॉईसनुसार, की त्यांनी कोणत्या कॉलेजसाठी मागणी केली होती आणि त्या कॉलेजचं मेरिट किती लोकांनी ती मागणी केलेली आहे. मग त्याचं एक मेरिट लागतं. मग पहिल्या राउंडमध्ये ते अलॉटमेंट होतं आणि ते अलॉटमेंट झाल्यानंतर मग त्या कॉलेजला जाऊन तिथं समोरासमोर आपली कागदपत्र दाखवून तिथं फीस भरून तुम्ही ॲडमिशन घ्यायचं असतं. जसं आपण 11वी एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन तिथं कागदपत्र दाखवून फीस भरतो असं नाहीये. संपूर्ण महाराष्ट्रातलं ॲडमिशन सेंट्रलाइज पद्धतीनं ऑनलाईन होतं. बी-एस-सी ॲग्री असेल, तसं अजून कोणत्या शाखांमध्ये हे ॲडमिशन घेऊ शकतात? कृषी क्षेत्रामध्ये तशा बऱ्याच शाखा आहेत. पण आपण म्हणूया की सगळ्यात जास्त सगळ्यांना माहीत असलेली म्हणजे बी-एस-सी ॲग्री कृषी शाखा आहे. त्याच्यासोबत बी-एस-सी हॉर्टी म्हणजे उद्यानविद्या शाखा पण आहे. तसंच ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंगची पण एक शाखा आहे आणि आता ॲग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंटची पण एक शाखा आहे. तर अशा बऱ्याच शाखा आहेत. त्यातला तुमचा कल कुठल्या दृष्टिकोनातनं आहे, ते तुम्ही जर स्वतः ओळखलं आणि मग त्या दृष्टिकोनातनं तुम्हाला पाहिजे त्या शाखेसाठी ज्यावेळेला राउंड होत असतील किंवा तिथं ऑप्शन असेल, की तुम्ही कोणत्या शाखेसाठी हे अप्लाय करताय फॉर्म, तर ती शाखा निवडून तुम्ही ते प्रक्रिया पूर्ण करू शकता. बरोबर. तुम्ही म्हटला सर बी-एस-सी ॲग्री हो. ही आहे. पण ही नेमकी कशी डिग्री आहे म्हणजे? तसं बी-एस-सी ॲग्रीकल्चर डिग्री ही जुनीच डिग्री आहे. 4 वर्षाची डिग्री कोर्स असते. पण ठराविक वर्षानंतर सिलेबस आणि त्याचा पॅटर्न हे बदलत असतो. नुकताच मागच्या 2 वर्षापूर्वी कृषीचा पॅटर्न बदललेला आहे आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक आधारे कसं मुलांना शिकवता येईल, याच्याकडे भर दिलेला आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर भर दिलेला आहे. काही कोर्सेस कम्युनिकेशनचे स्किलचे पण आलेले आहेत. इंटरनॅशनल ट्रेडचे पण काही कोर्सेस आलेले आहेत. आणि म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे, की एक 5 वर्षापूर्वी ज्या लोकांनी आणि विद्यार्थ्यांनी डिग्री केली, त्यांचा सिलेबस थोडासा वेगळा होता. आता जास्तीत जास्त स्किल ओरिएंटेड कोर्स आलेले आहेत, की म्हणजे प्रत्येक सेमिस्टरला तुम्हाला 1 किंवा 2 कोर्स असे असतील, की ते पूर्ण प्रात्यक्षिक आधारित असतील. उदाहरणार्थ पोल्ट्रीचा व्यवसाय तुम्हाला शिकायचा आहे. तर तुम्ही प्रथम सत्रामध्ये समजा तुमच्या कॉलेजने तो कोर्स तुम्हाला दिला, तर तुम्ही 6 महिने त्या पोल्ट्रीमध्येच काम करू शकता. मग तुम्हाला गाईड असतील, मग तिथं तुम्ही सगळे त्याचं नियोजन, त्याचं पाणी व्यवस्थापन, त्याचं खाद्य व्यवस्थापन, त्याचं लसीकरण हे सगळं तुम्ही त्याच्यातनं शिकता. मग प्रत्येक सेमिस्टरला असे 2-2 कोर्स आहेत. त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण स्किल वाढतं. म्हणजे काही लोकं म्हणतात, की बी-एस-सी ॲग्रीमध्ये थिअरॉटिकल गोष्टी होतात, प्रात्यक्षिक होत नाहीत. पण ते काही सिलेबसला मर्यादा असतात. तसं पूर्वीच्या जुन्या सिलेबसमध्ये काही मर्यादा होत्या. माझ्या दृष्टिकोनातून आता जो नवीन सिलेबस मागच्या 2 वर्षापूर्वी आलाय, त्याच्यामध्ये प्रात्यक्षिकावर खूप जास्त भर आहे. आणि दरवर्षी जर असे 2-2 कोर्सेस प्रत्येक सेमिस्टरला तुमचं कौशल्य वाढवणारे कोर्सेस जर तुम्ही केले, तर बी-एस-सी ॲग्री झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच एक कॉन्फिडन्स तयार होतो, की मी जरी नोकरी नाही करू शकलो, समजा कुठं नोकरीसाठी नाही मला जायची इच्छा झाली, तर मी चांगलं पोल्ट्री व्यवसाय करू शकतो. मी चांगलं मत्स्यपालन करू शकतो. मी चांगलं नर्सरीचा व्यवसाय करू शकतो
किंवा आणखीन मी सॉइल टेस्टिंगवरती काम करू शकतो. तर भरपूर असे विद्यार्थ्यांचे जे आपण म्हणू स्किल तयार होतात ह्या 4 वर्षाच्या प्रोग्रामात. आणि 1 वर्ष गावामध्ये जाऊन पण ज्याला रावे प्रोग्राम म्हणतात, की शेतकऱ्यांच्या शेतावरती जाऊन 6 महिने विद्यार्थी घालवतात. इंडस्ट्रीसोबत तिथं वेळ घालवतात. बऱ्याच वेळेला एका काही वेळेला आपल्याला प्रात्यक्षिक टूर सुद्धा असतात, की त्या टूरमध्ये जाऊन तुम्ही रिसर्च स्टेशन बघता, कंपन्या बघता, बाहेरच्या राज्यातले शेतकरी बघता तुम्ही. तिथं काय चाललंय ते बघता. म्हणजे फक्त एखाद्या क्लासरूममध्ये बसून आपण डिग्री नाही करत. तर खूप जास्त तुम्हाला याच्यामध्ये एक्सपोजर जो शब्द आपण इंग्लिशमध्ये वापरतो. तर ते आपल्याला मिळतो आणि आपलं डिग्री नंतर एक वेगळ्याच पद्धतीचं एक व्यक्तिमत्व तयार होतं आणि तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहण्याच्या त्या ठिकाणी खूप कॅपॅबिलिटी वाढत असते तिथे. BSc ॲग्री केल्यानंतर नोकरीच्या किंवा करिअरच्या काय संधी उपलब्ध आहेत? भारतामधली 50% जनता ही शेतीवर अवलंबून आहे आणि जे अवलंबून नाहीत ते ग्राहक आहेत शेतीचे. म्हणजे इनडायरेक्टली सगळ्यांना शेतीशिवाय पर्याय नाही असं म्हणायला हरकत नाही. पण ही सगळी व्यवस्था चालवायला खूप जास्त संस्था भारतामध्ये आहेत. सगळ्यात जी प्रमुख संस्था आहे त्याला इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रीकल्चर रिसर्च असं म्हणतो, ICAR. तर ICAR काय करतं? संशोधन करतं भारतामध्ये कृषीचं. तर त्यांचे 113 रिसर्च स्टेशन संपूर्ण भारतभर त्यांचं जाळं आहे. एवढं मोठं जाळं कोणत्याच देशामध्ये संशोधनाचं नाहीये, जेवढं भारतामध्ये कृषीच्या संशोधनाचं जाळं आहे. त्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र आहे. ते 770 कृषी विज्ञान केंद्र भारतामध्ये सध्या आहे. ते सोडले तर आपण राज्यामध्ये जी काही कृषी सेवा दिल्या जातात, ते कृषी विद्यापीठं, 4 कृषी विद्यापीठं, त्याच्या अंतर्गत असलेली महाविद्यालये, हे जर बघितलं तर जवळपास असे 60 कृषी विद्यापीठं भारतामध्ये आहेत. म्हणजे याच्यामध्ये मला एक सांगायला आवडेल, की कृषीचं पदवीधर तुम्ही झाल्यानंतर फक्त महाराष्ट्रामध्येच तुम्ही काम करण्याच्यासाठी इलिजिबल नाही. संपूर्ण भारतात तुम्ही कुठेही काम करू शकता आणि काहीतरी ग्रॅज्युएट मी असे पाहिलेले आहेत, की भारतामध्ये डिग्री करतात आणि परदेशात जाऊन नोकरी करतात. त्यामुळे ही डिग्री तुम्हाला ऑल ओव्हर वर्ल्ड कुठं पण कामाला येते. तर एवढ्या सगळ्या संस्थांमध्ये संशोधक म्हणून नोकऱ्या असतात. सीनियर सायंटिस्ट, ज्युनियर सायंटिस्ट म्हणून नोकऱ्या असतात. भारतीय कृषी अनुसंधान परिषद, ॲग्रीकल्चर सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्ड नावाचं त्यांचं एक बोर्ड आहे. जसं UPSC, MPSCचं बोर्ड असतं. तसं कृषीचं एक बोर्ड आहे, ॲग्रीकल्चर सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्ड. दरवर्षी ते विद्यार्थ्यांची परीक्षा घेतात आणि त्याच्यातनं ज्युनियर रिसर्च फेलोशिप दिली जाते. म्हणजे BSc ॲग्री केल्यानंतर जे विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ व्हायचं आहे, त्यांनी फेलोशिप घेऊन शास्त्रज्ञ व्हा. म्हणजे पुढचं शिक्षण तुमचं भारत सरकार करेल. तर दर महिन्याला तुम्हाला त्या ठिकाणी ₹15,000 ची फेलोशिप, म्हणजे एक प्रकारचा पगार चालू. फक्त तुम्हाला ती रँक मिळवता आली पाहिजे. MSc झाल्यानंतर सीनियर रिसर्च फेलोशिप मिळते. तर ती जर तुम्ही मिळवली तर तुम्हाला PhDसाठी ती फेलोशिप तुम्हाला ₹18,000 महिन्याला त्या ठिकाणी मिळत राहतात. आणि याच्यातनं तुम्ही MSc झालात किंवा PhD झालात आणि तुम्हाला वाटतंय की मला शास्त्रज्ञ म्हणून पुढचं करियर करायचं आहे. तर ॲग्रीकल्चर सायंटिस्ट ARS, ॲग्रीकल्चर रिसर्च सर्व्हिस म्हणून एक जसं UPSCचं IAS, IPS म्हणतो आपण, तसं एक ऑफिसरचं एक कॅडर आहे. त्याला ARS म्हटलं जातं. तर हे जे काही संशोधन केंद्र आहेत भारतभर, तिथं डायरेक्ट तुमची शास्त्रज्ञ म्हणून पोस्टिंग होते. तुम्ही क्लास 1 अधिकारी होता आणि शासनाचं तुम्हाला क्वार्टर, शासनाची गाडी आणि तुमचं शासनाचं सगळं जे पे स्केल ज्याला 7वा वेतन आयोग वगैरे म्हणतो आपण, 8वा वेतन आयोग, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागू होतात. म्हणजे तुमच्यामध्ये जर कॅपॅबिलिटी आहे, तुम्ही जर हुशार आहात, तुमची मेहनत करायची तयारी आहे, तर तुम्ही गव्हर्नमेंटच्या ह्या सगळ्या सिस्टममध्ये पण जाऊ शकता. संशोधक म्हणून, शास्त्रज्ञ म्हणून, प्राध्यापक म्हणून किंवा ज्युनियर सायंटिस्ट म्हणून. आणि या व्यतिरिक्त प्रायव्हेट कॉलेजेस पण आहेत, तिथं पण तुम्ही प्राध्यापक म्हणून काम करू शकता. आणि हे झालं जे गव्हर्नमेंट आणि जे आपण म्हणू अकॅडमिक ओरिएंटेड जॉब्स. पण तुम्हाला वाटलं नाही मला प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करायचं, तर तुम्ही MSc करून म्हणजे शास्त्रज्ञ होऊन पण प्रायव्हेट कंपन्यांमध्ये शास्त्रज्ञ खूप लागतात. जसं की आपण म्हणतो कीटकनाशक बनवणारी कंपनी आहे. तर तिथं कोणीतरी कीटकनाशक बनवणारा शास्त्रज्ञ काम करतोय म्हणूनच ते या शेतकऱ्यांपर्यंत कीटकनाशक पोहोचतंय. तर मग तिथं पण तुम्ही भरपूर जॉब्स आहेत आणि प्रायव्हेट कंपन्यांमध्ये ते इंटरव्ह्यू पण घेतात तुमच्या कॅम्पसमध्ये येऊन, ज्याला आपण कॅम्पस इंटरव्ह्यू म्हणतो. आता ते प्रत्येक कॉलेजमध्ये ची कॅपॅसिटी, त्यांचे कॉलेजचं नेटवर्क किती आहे याच्यावर पण अवलंबून असतं आणि विद्यार्थ्यांची कॅपॅबिलिटी, कम्युनिकेशन स्किल पण याच्यावर पण अवलंबून आहे. तर मग बऱ्याच कंपन्या आहेत जे कॉलेजमध्ये येतात आणि खास करून चांगल्या कॉलेजेसमध्ये येतात आणि विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू घेतात. पण ट्रेंड मी असा पाहतो की विद्यार्थ्यांना थोडंसं हायर एज्युकेशन घेण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि किंवा काही बिझनेस करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे, असं माझ्या मागच्या 5 वर्षात बघण्याचं माझं हे अनुभव आहे. त्यामुळं BSc ॲग्री झाल्यानंतर लगेच जॉब मिळावा असं विचार करणाऱ्यांची विद्यार्थ्यांची संख्या उलट कमी आहे.
पण पुढे शिक्षण शिकायचं आहे किंवा व्यवसाय करायचा आहे, असं विचार करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून पोल्ट्री आता तुम्ही मगाशी म्हणालात, तर अजून कोणत्या संधी उपलब्ध आहेत? खूप संधी आहेत. म्हणजे आपण जर बघितलं भारत हा देश हा शेतीमध्ये उत्पादनामध्ये आपण बऱ्यापैकी चांगलं काम करतोय. पण आपलं उत्पादन रॉ मटेरियल ज्याला म्हणतो आपण, ते बाहेरच्या देशातले आपण एक्सपोर्ट करतो आणि तिथले लोकं काय करतात? हं. तिथले लोकं त्यांच्या फॅक्टरीमध्ये त्याचं प्रोसेसिंग करतात आणि प्रोसेसिंग करून ते प्रोसेस्ड फूड प्रॉडक्ट्स मॉलमध्ये वगैरे विकतात. हं. मग आपल्या शेतकऱ्यांना कमी मार्जिन मिळतं आणि त्यांचा माल जास्त टिकतो, खराब होत नाही, त्यांचं मार्जिन जास्त असतं. बऱ्याच वेळेला आपण विकलेल्या कापसाचे कपडे बनवून ते देश आपल्यालाच वापस विकतो आणि आपणच मार्केटमध्ये जाऊन पीटर इंग्लंड, व्हॅन हुसेन, लिविस फिलिप नावाचे ब्रँड बघतो. म्हणजे हे सगळे कपड्याच्या दुकानाची नावं इंग्लिश काय आहेत? तर हे आपल्याकडनं कापूस घेतात, ते कपडे बनवून आपल्यालाच विकतात. मग खरं तर हे संधीचे म्हणू आपण प्रोसेसिंगच्या संधी आपल्या देशामध्ये आता खूप आहेत, हं. की जे काही शेती निगडीत आपण पारंपरिक पद्धतीनं करायचो आणि कच्चा माल विकायचो. तर त्याच्याऐवजी वेगळं काय करता येईल? खास करून जो तरुण वर्ग असतो, तो चिकित्सक असतो. तो सोशल मीडियाच्या ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी पाहत असतो. तर मग असं जर आपण थोडं प्रोसेसिंग रिलेटेड काम केलं, काही नवीन प्रॉडक्ट तयार केले. जसं मी बघतो, की आता बरेच विद्यार्थी मार्केटमध्ये जर बघायला गेलं तर सध्याचा एक ट्रेंड सांगायचा झाला तर प्रोटीनशी रिलेटेड एक फार ट्रेंड आहे सध्या, की कुठलीही गोष्ट सगळ्यांना आता प्रोटीन खायचं आहे. का? कारण तब्येतीसाठी प्रोटीन पाहिजे, जिम जायला पाहिजे वगैरे, वगैरे. मग प्रत्येकजण येतंय मग ते प्रोटीन शोधतायत मार्केटमध्ये, की आता काय खाऊ मी? पनीर खाऊ तर म्हणजे पनीरमध्ये काही भेसळ आहे. मग चिक्की खाऊ का? मी काय खाऊ? मग असे आणि मग जे काही प्रोटीन सोर्स उपलब्ध सध्या महाग आहेत. मग आपल्या कृषीच्या विद्यार्थ्यांनी जर असे काही प्रॉडक्ट बनवले, की ज्याच्यामध्ये प्रोटीनचा सोर्स आहे आणि स्वस्तात ते ग्राहकाला मिळणार, तर चांगला व्यवसाय उभारू शकतो त्याच्यामध्ये. असे खूप जास्त आपण अपॉर्च्युनिटीज आहेत. जनावरांचं खाद्यामध्ये काय मॉडिफिकेशन करता येईल. काही मी जुन्या माजी विद्यार्थ्यांचं सांगू शकतो, की काही माजी विद्यार्थ्यांनी जनावरांच्या खाण्यासाठी बिस्किट बनवलेले आहेत. म्हणजे जे पारंपरिक खाद्य खाऊ घातलं जातं त्याच्याऐवजी काही अशा पद्धतीने प्रोटीनचे सोर्स आहेत प्रकारे. काही विद्यार्थ्यांनी हनीवर काम केलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांना त्या मधमाशांच्या पेट्या त्यांच्या शेतामध्ये नेऊन बसवायच्या आणि मार्केट मिळवण्यासाठी त्यांना मध्यस्थी म्हणून विद्यार्थी काम करतात. काही विद्यार्थी सेंद्रिय शेतीमध्ये काम करतायत, की मग जे शहरी भागातला जो ग्राहक आहे त्यांना पेस्टिसाइड विरहित माल पाहिजे. तर मग त्याच्यासाठी मग असे शेतकरी कनेक्ट करणं, की जे सेंद्रिय शेती करतायत, पण त्यांना विकता येत नाही. मग हे विद्यार्थी या ठिकाणी जे सोशल मीडियाचा वापर करून, हे इथं मधला बिझनेस स्थापन करता येईल, की बाबा आम्ही तुमचा ग्राहक तुम्हाला मिळवून देऊ, तुम्ही आमच्याकडे माल सप्लाय करा. असे काही सक्सेस स्टोरी पण आहेत, की जी नॉन ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएट्स होते. ते ॲग्रीकल्चरमध्ये आले आणि त्यांनी असे व्यवसाय उभारले. जर ॲग्रीकल्चरमधले नसलेले लोकं येऊन व्यवसाय करत असतील आणि सक्सेसफुल होऊन दाखवत असतील, तर 4 वर्षाचं शेतीचं ज्ञान घेतलेला विद्यार्थी काय करू शकत नाही. उच्च शिक्षण किंवा संशोधनामध्ये विद्यार्थ्यांना काय संधी आहेत? संशोधनामध्ये म्हणल्यानंतर आता आपण बघतो, की शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत. जर आपण शेतीशी निगडीत बघितलं, तर शेती कशी चालते? शेतीसाठी माती महत्त्वाची आहे. मग माती बऱ्याच ठिकाणी वेगळी-वेगळी असते आणि मातीच्या सुपीकतेवर, त्याच्या क्वालिटीवरती पिकाची क्वालिटी ठरते. मग मातीचं संशोधन पण करणं गरजेचं आहे, की मातीमध्ये काय प्रॉब्लेम निर्माण व्हायला लागलेले आहेत आणि मग ते चांगल्यातली चांगली कंडिशन आपल्याला कशी ठेवता येईल. मग सॉइल सायन्स नावाचा विषय त्याला आला. दुसरा विषय आला बाबा शेतकऱ्यांना कीड आणि रोगाचा प्रश्न पडतो. मग किडीचा प्रश्न पडत असेल तर जे कीटक असतात ज्याला एंटॉमॉलॉजी सब्जेक्ट आपण म्हणतो. मग ते कीटकशास्त्र त्याच्यामध्ये तुम्हाला शास्त्रज्ञ होता येतं. रोगाचा एक पॅथॉलॉजी नावाचा विषय आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पुढे जाऊन काम करू शकता. जेनेटिक्स आणि इंजिनिअरिंगचा विषय आहे, की तुम्ही नवीन वाण तयार करू शकता त्याच्यामध्ये. कमी वेळेमध्ये, कमी पाण्यामध्ये येणारे वाण, तापमानाचा ताण सहन करणारे वाण, असं पण संशोधन करू शकतो आपण. मग याच्यामध्ये असे खूप सारे विषय आहेत. शेतकऱ्यांपर्यंत तुम्हाला जर बोलायला आवडत असेल, तर कृषी विस्तार नावाचा सब्जेक्ट आहे, की तुम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधा. एक्सटेन्शन. तुम्हाला भारताच्या आर्थिक घडामोडीमध्ये रस असेल, तर तुम्ही इकॉनॉमिक्स, ॲग्रीकल्चर इकॉनॉमिक्समध्ये काम करू शकता. तर खूप सारे विषय आहेत. ज्यावेळेला तुम्ही बी-एससी ॲग्री कराल, तर सगळ्या विषयाची तुम्हाला माहिती मिळेल. मग त्यातला जो विषय तुम्हाला आवडतोय, तुम्हाला वाटलं नाही मला फळबाग खूप आवडते, मला लँडस्केपिंग खूप आवडतं, मला फ्लोरिकल्चर खूप आवडतं. तर त्या एका विषयाला धरून तुम्ही खोलात जाऊन अभ्यास केला, तर त्याची भारतीय कृषी अनुसंधान परिषद परीक्षा घेत असते आणि त्याचा पेपर वेगळा निघत असतो आणि मग त्या पेपरमध्ये जर तुम्ही देशामध्ये टॉप केलं, तर मग तुम्हाला तिथं एम-एस-सी आणि पी-एच-डी करायची संधी मिळते आणि त्याच्यातून तुम्ही तुमचे पेपर पब्लिश करून शास्त्रज्ञ होऊ शकता. जेवढे तुम्ही चांगले पेपर पब्लिश कराल, नवीन-नवीन शोध आणाल
आणि पेटंट वगैरे फाईल कराल, तर तुमची शास्त्रज्ञ म्हणून जास्त ओळख निर्माण होते. तर खूप संधी आहेत. जसं मी म्हटलं, की ICARचे जे भारतभर रिसर्च स्टेशनचं जाळं आहे, तिथं अशा पद्धतीचे वेगळ्या विषयाचे शास्त्रज्ञ काम करत असतात. मी तर असं पाहिलंय, की काही शास्त्रज्ञांचं आयुष्य हे एका पिकात जातं. म्हणजे ऊस पिकावरतीच त्यांनी आयुष्यभर संशोधन केलं, असे शास्त्रज्ञ असतात. आणि म्हणून ते इतके खोलात त्या विषयात नेहमी गेलेले असतात, की त्यांना ऊसाचं तुम्ही काही विचारलं तर ते सांगतात. म्हणजे तुम्हाला जसं हायर एज्युकेशनकडे तुम्ही जाता, तसं तुम्ही बाकीच्या गोष्टी सोडून देत जाता आणि मग एकच विषयामध्ये खोल जाता. तर काही जवार शास्त्रज्ञ असतात, काही ऊसाचे शास्त्रज्ञ असतात, काही डाळिंबाचे शास्त्रज्ञ असतात. तशा पद्धतीनं तुम्ही तुमचं करियर करू शकता, जर तुम्हाला वाटत असेल. BSc ॲग्री असेल, MSc असेल, पण याची प्रवेश शुल्क किंवा किती फीज आहे याची? तसं बघायला गेलं तर संपूर्ण प्रक्रियेची आणि प्रत्येक कॉलेजची जी फी आहे, ती माहिती पुस्तिकेमध्ये महाराष्ट्र शासन पब्लिश करतं दरवर्षी. तिथं गेल्यानंतर तुम्हाला काही वेगळी फीस भरावी लागणार आहे असं काही नसतं. तुम्ही ती माहिती पुस्तिका जर डाउनलोड केली, तर प्रत्येक कॉलेजची फीस तुम्हाला कळते. आणि ही जी फीस असते, ती प्रत्येक कॉलेजची वेगळी असण्याचं कारण असं आहे, की प्रत्येक कॉलेजमधल्या फॅसिलिटी ज्या त्या संस्थेने किंवा त्या कॉलेजने निर्माण केलेल्या आहेत, त्यांना त्याच्यासाठी वेगळा खर्च करायला लागलेला आहे. तिथं जी काही सिस्टम त्यांनी उभारलेली आहे, मग त्याचं त्यांचं मेंटेनन्स आणि त्या उभा करण्यासाठीचा खर्च वेगळा आहे. त्यामुळं त्यांची वेगळी फी असते. आणि दुसरी गोष्ट तुम्ही कोणत्या रिझर्व्हेशन कॅटेगरीमध्ये आहात, त्यानुसार तुमची फीस बदलत असते. मग तुम्ही जर मेरिटमधून जर ॲडमिशन घेत असाल, तर काही कॅटेगरीज असतात, की त्यांना शासन 50% फी माफ करतं. काही कॅटेगरी असतात त्यांना 100% फीस माफ करतं. काही कॅटेगरींना पूर्ण फीस भरायला लागते आणि मुलींना त्या ठिकाणी कमी फीस भरायला लागते. मग तुम्ही त्याच्यामध्ये कोणत्या ह्याच्यामध्ये गटात येता, त्यानुसार तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. एवढं मात्र आहे, की संपूर्ण फीस बऱ्याच ठिकाणी वर्षाची एकाच वेळेला भरायला लागत नाही. 6 महिन्याची फीस तुम्ही एका वेळेला भरायची असते आणि पुढची 6 महिन्याची पूर्ण भरू शकता. म्हणजे एक फीस तुम्ही 2 टप्प्यात भरू शकता. असं बरेच कॉलेजेस पालकांना सवलत देतात. सर तुम्ही आता म्हणालात, की BSc ॲग्री किंवा BSc हॉर्टिकल्चरचे बरेचसे कॉलेज महाराष्ट्रामध्ये आहेत, की ते सरकारी क्षेत्रातले पण आहेत किंवा खाजगी. तर सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातला उल्लेख करायचा झाला, तर तुम्ही कुठले कॉलेज मुलांना सजेस्ट करता? तसं आता मी एका कॉलेजमध्ये काम करतोय. त्यामुळं अ, माझ्या कॉलेजचं प्रमोशन करणं मला तसं योग्य वाटत नाही. तरी पण प्रामाणिकपणे जर सांगायचं झालं, तर मी असं म्हणेल, की जे माहिती पुस्तिका आहे, त्याच्यामध्ये मूल्यांकन झाल्यानंतर जिथं ए ग्रेड तुम्हाला दिसतोय, नक्कीच ते कॉलेज चांगले असल्याशिवाय त्यांना ए ग्रेड दिलेला नाहीये. तर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी ते बघावं, की कुठल्या कॉलेजला ए ग्रेड आहे. तशी यादी आपण एक करावी. आणि त्या यादी केल्यानंतर आपण स्वतःहून काही कॉलेजेस जे जवळपासचे आपल्याला वाटतात, जिथं आपण ॲडमिशन घेण्याची शक्यता आहे, तिथं स्वतःहून पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जाऊन तो कॅम्पस बघावा. शाश्वत खात्री द्यायचं म्हटलं तर जे कृषी विद्यापीठाचे मेन कॅम्पस असतात. जसं आपण राहुरी म्हणूया किंवा परभणी विद्यापीठ म्हणूया किंवा दापोलीचं विद्यापीठ अकोला यांचं जे मेन कॅम्पस आहे, तर तिथं खूप जास्त क्षेत्र पण आहे. मोठ्या-मोठ्या लॅबोरेटरीज पण असतात आणि तिथं संशोधन पण MSc, PhDचे कोर्सेस असल्यामुळे तिथं संशोधन पण असतं. त्यामुळे तिथं जास्त फॅसिलिटीज असतात. तर ते कॉलेजेस खूप चांगले आहेत माझ्या दृष्टिकोनातून. आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये मी माझ्या कॉलेजबद्दल सांगू शकतो. तर डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय जे बारामतीचं आहे. तर या ठिकाणी पण संशोधनाच्या आता फॅसिलिटीज आहेत. कृषी विज्ञान केंद्र पण जवळच आहे आणि संपूर्ण इकोसिस्टम जर बघितली आपण, तर चांगले क्वालिफाईड प्राध्यापक, ग्राउंड आणि तुमचं बाकी जे विद्यार्थ्यांना कॅन्टीन, कॅम्पस आणि बाकीच्या फॅसिलिटीज जे लागतात, ते सर्व काही फॅसिलिटीज इथं आहेत आणि मागचा 2003 पासून कॉलेजची स्थापना झालेली आहे. तर जवळपास आता 23 वर्ष कॉलेजला होतात आहे. तर 23 वर्षाचा कॉलेजच्या व्यवस्थापनाचा अनुभव आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इथले प्राध्यापक, शास्त्रज्ञ शेतीच्या दृष्टिकोनातून काम करतायत. कृषक हा आपला जो दरवर्षीचा शेतकऱ्यांसाठीचा जो अ, जानेवारी महिन्यात आपण प्रदर्शन भरवतो. हे पूर्ण महाराष्ट्रभरच नाही तर भारतभर शेतकरी तिथून येतात. तर इथं जे विद्यार्थी ॲडमिशन घेतील त्यांना ह्या सगळ्या रिसोर्सेसचा फायदा नक्कीच होईल. आणि इथं अटल इन्क्युबेशन सेंटर पण आहे. जेणेकरून इथं एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं, की मला कृषीशी रिलेटेड काहीतरी एक प्रॉडक्ट बनवायचं आहे आणि त्याचा व्यवसाय करायचा आहे. तर ह्याच बिल्डिंगमध्ये, ह्याच कॅम्पसमध्ये ते होतं. तर जे काही मॉडर्न फॅसिलिटीज म्हणतो आपण, त्या सगळ्या मॉडर्न फॅसिलिटीज, एक क्वालिटीचं शिक्षण, प्रात्यक्षिक आधारित शिक्षण आणि अ, एक 20-23 वर्षाचा मॅनेजमेंटचा जो अनुभव आहे, या सगळ्या दृष्टिकोनातून जर सांगितलं, तर मी माझ्या कॉलेजला खूप चांगलं शैक्षणिक वातावरण असलेलं कॉलेज म्हणेन आणि नक्कीच कुठल्याही
मला प्रायव्हेट कॉलेजचं कंपॅरिझन करायचं नाहीये. पण मी माझ्या कॉलेजपुरतं म्हणू शकतो, की हे तुम्ही नक्की तुमचं पहिलं चॉईस म्हणून निवडू शकता. धन्यवाद सर. अतिशय उपयुक्त अशी कृषी क्षेत्रात काय संधी आहेत, ते तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना माहिती दिली. तर सर्व विद्यार्थ्यांना हीच माझी विनंती आहे, की तुम्ही कृषी क्षेत्राकडे एक नकारात्मक न बघता एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवला, तर तुम्हाला नक्कीच तुमच्या भविष्यामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील आणि तुमचे काही प्रश्न असतील, तर तुम्ही या व्हिडिओमध्ये कमेंटद्वारे सादर करू शकता. जेणेकरून सरांच्या मार्फत आम्ही तुम्हाला नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि अशाच शेती उपयुक्त किंवा शेती संधी, करिअर संधीविषयी तुम्हाला अधिक पॉडकास्ट बघायचे असतील, तर कृषी कॅपच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.